तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आमची काजूची बाग. तर सकाळ सकाळी आम्ही उठलो आणि मी, काका आणि ओमकार म्हणजेच काकाचा मुलगा आम्ही काजूच्या बागेत जायला निघालो. तर आमच्या काजूची झाडं अशी डोंगरात आहेत, तर असं डोंगर चढून जावं लागतो. तर ही सगळी आमची काजूची झाडं आहेत. तर काजूचा सीझन संपत आल्यामुळे काजू जास्त भेटणार नाहीत. तर हे बघा, हे असं फूल येतं, मग त्याला असे काजू लागतात. त्यानंतर मला असे 2 लाल काजू भेटले. त्यानंतर मी जरा वरती गेलो, कारण की खालच्या झाडाला काजू खूप कमी होते. त्यानंतर मी वरती आल्यानंतर असे एक बादलीने एक एक काजू वेचू लागलो. काजू वेचताना अशी एक काठी घ्यावी लागते, त्याला खिळा ठोकलेला असतो, त्याला आमच्यात काटा म्हणतात. त्यानंतर मला असे एक एक 2-2 काजू भेटत होते इकडे तिकडे. मग ते मी एका जागेवर सगळे काजू गोळा करून ठेवले आणि मग ते मी बादलीत भरणार होतो. तर हे आमचं फणसाचं झाड आहे आणि याच साईडला पण खूप काजूची झाडं आहेत. तर मी आत्ता वरती आलो आहे आणि एक आंब्याचं झाड आहे आमच्या काजूमध्ये. मग मला एक चांगला बोंडू भेटला. बोंडू म्हणजे जे काजूच्या वरती फळ असतं त्याला बोंडू म्हणतात. मग मी त्यातला काजू पिवळटला आणि बोंडू खायला घेतला. त्यातला आधी रस काढला. तर हे फळ खूप भारी लागतं. एकदम गोड पण लागत नाही आणि एकदम आंबट वगैरे पण नसतं. त्यानंतर आम्हाला एवढे काजू भेटले आज. सीझन संपल्यामुळे आम्हाला जास्त काजू भेटणार नव्हते. त्यानंतर आमचा बंटी वरती काजू काढायला चढला. त्यात तो मस्ती करत होता, झाडाला उलटं लटकत होता. मग मी पण पुलअप्स मारले. मग ओमकारी झाडावर चढला आणि झाड हलवत होता आणि झाड हलवून काजू पाडण्याचा प्रयत्न करत होता त्याच्या वजनाच्या जोरावर. पण काजू काय पडत नव्हते, कारण की झाडाला एवढे काजू नव्हते. आणि फणसाच्या झाडाला फणसही खूप लहान होते, त्याला अजून 2 महिने लागणार होते पूर्ण मोठे व्हायला. त्यानंतर आम्ही जेवढे वेचले तेवढे काजू घेतले आणि घरी जायला निघालो.